नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो 3/4/2025 म्हणजे कालची एप्रिल मंथ मध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांची पेमेंट या ठिकाणी जमा झाली त्यानंतर खूप सारे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट करायला सुरुवात केली की आमची पेमेंट कधी येणार। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत क्लेम स्टेटस पेंडिंग म्हणजे काय, मित्राचे पैसे आले पण तुमचे पैसे का आले नाहीत, आरओ अप्रूव्हल या ठिकाणी होत नाही, नेक्स्ट पेमेंट डेट कधी आहे, क्लेम राईज्ड, अप्रूव्ड बाय इस्टॅब्लिशमेंट, असे खूप सारे प्रश्न तुमचे आहेत ज्याच्यावर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घ्यायचं आहे। जर तुम्ही या ठिकाणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यासाठी घेऊन येत राहतो। मित्रांनो, ज्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग होते त्यांची पेमेंट ही 31 मार्च पर्यंत डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे होती, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ती या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाली नाही। मग संपूर्ण विद्यार्थ्यांना प्रश्न पडायला सुरुवात झाला की आमचे पैसे या ठिकाणी येणार का नाही येणार। कालच्या डेटमध्ये सकाळी एक व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केला होता ज्यामध्ये आपण संपूर्ण माहिती सांगितली होती की ज्यांचे पेमेंट हे शिल्लक आहे तर त्यांची या ठिकाणी एक्सपेक्ट डेट कधीपर्यंत आहे, ज्यामध्ये गव्हर्नमेंट बजेट कधीपर्यंत या ठिकाणी देणार आहे। जसंही आपण व्हिडिओ अपलोड केला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आता परत कमेंट करायला सुरुवात केली होती की अजूनही बजेट या ठिकाणी येणार नाही, या ठिकाणी विदाऊट इन्फॉर्मेशन माहिती देता, फेक इन्फॉर्मेशन देता। पण जसंही काल संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पेमेंट जमा व्हायला सुरुवात झाली, मग संपूर्ण विद्यार्थी परत धन्यवादचे या ठिकाणी मेसेज पाठवायला सुरुवात केले। आपण कुठलीही विदाऊट इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवत नाही, तुम्हाला फेक माहिती आपण देत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्यांचे क्लेम स्टेटस पेंडिंग आहे त्यांनी काय करायला पाहिजे। बघा मित्रांनो, तुमचे जर क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही, तुमचे हे जे काही पैसे आहेत ते ऑटोमॅटिकली नेक्स्ट स्टेज मध्ये या ठिकाणी मिळून जातील। आता प्रश्न हा येतो की नेक्स्ट स्टेज कधी येणार आहे। आपल्या मित्राचे पैसे आलेले आहेत पण आपले पैसे या ठिकाणी आले नाहीत, मग आपण थोडंसं चिंतेमध्ये असतो की मित्राचे पैसे आले, माझे पैसे नाही आले, दोघांनी सोबत रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मग आपले पैसे येणार का येणार नाही, गव्हर्नमेंट आपल्याला देणार का देणार नाही, असे खूप सारे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आपण परेशान होत असतो। काल तर एका मित्राने आपल्याला कमेंट केली माझ्या मित्राचे पैसे आले, माझे का पैसे नाही आले, गव्हर्नमेंट मला देत नाही का, अशा प्रकारचे प्रश्न तो आपल्याला कमेंट करत होता। तर मित्रांनो, ज्यांचे क्लेम स्टेटस हा पेंडिंग आहे तुमचे पैसे या ठिकाणी मिळून जातील। मी वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगत असतो की तुम्हाला परेशान व्हायची गरज नाही, तुमचं आरओ अप्रूव्हल झालेलं आहे, क्लेम स्टेटस हा पेंडिंग असेल तर तुमचे पैसे 100% तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातील, पण कधी येतील हे सांगता येत नाही। आता तुम्ही व्हिडिओ पाहतात एका तासामध्ये किंवा व्हिडिओ पाहता येऊ शकतात किंवा एखादा महिनाही लागू शकतो। या ठिकाणी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्लेम स्टेटस हे पेंडिंग आहेत, ज्यांचे क्लेम स्टेटस पेंडिंग आहे त्या सर्वांना पेमेंट डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम चालू आहे। आता आज नाही उद्या तुमचे या ठिकाणी पेमेंट मिळून जातील, त्यामुळे चिंता करायची गरज नाहीये, तुम्हाला पेमेंट हे मिळून जाईल। काल पेमेंट डिस्ट्रीब्यूटचा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर खूप सारे कमेंट या ठिकाणी आपले, ज्यामध्ये महत्वाचे जर कमेंट बघितलं आपण तर पेमेंट फेल्ड वाले। आता मी वेळोवेळी या ठिकाणी अगोदरही याविषयी व्हिडिओ बनवलं होतं, तरी विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण न पाहिल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात। जर तुमची पेमेंट फेल्ड झाली असेल तर पेमेंट फेल्ड होण्यामागचं कारण आहे तुमचा आधार कार्ड। हा आधार कार्ड कुठल्याही तुमच्या बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे। जर बँकेशी जर आधार कार्ड लिंक असेल तर तुमची पेमेंट ही फेल्ड होणार नाही। तर सर्वात प्रथम आपला कुठल्याही बँकेशी आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे। लिंक केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक तुमची पेमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल, तुम्हाला काहीही करायची गरज नाही। परत अजून एक प्रॉब्लेम एमएपीएस क्लेम धारकांना येतोय, ज्यावेळेस तुम्ही क्लेम स्टेटस चेक करता, क्लेम स्टेटस चेक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी 00 सक्सेस अशा प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी दिसतोय, पण विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो की मला पेमेंट अजूनही या ठिकाणी मिळालेली नाही, मी अकाउंटला जरी चेक केलं तरी या ठिकाणी पेमेंट मिळालेली नाही। तर 00 सक्सेस म्हणजेच काय, आधार लिंक बँकेमध्ये जमा झालेली आहे, डिस्ट्रीब्यूट झालेली आहे। आता तुम्हाला पेमेंट जरी नाही मिळाली तर तुम्ही एक काम करू शकता, तर तुमच्या आधारला कुठली बँक लिंक आहे ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करून घ्यायचं आहे। आज जरी या ठिकाणी तुमची बँक दुसरी दाखवत असेल तर या अगोदर तुमचे अकाउंट किती होते ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करून घ्यायचं आहे, आणि त्या बँकेमध्ये सुद्धा तुमची पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट होऊ शकते। त्या बँकेमध्ये संपर्क साधायचा, तुमची पेमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल। त्यानंतर अजूनही विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती नाही क्लेम राईज्ड म्हणजे काय। तर बघा मित्रांनो, क्लेम राईज्ड म्हणजे तुमच्या एचआरचं अप्रूव्हल अजूनही
बाकी आहे. एखाद्या वेळेस तुमचा क्लेम आरओनं रिजेक्ट केलेला आहे, रिजेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही रिअप्लाय केला, रिअप्लाय केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शो होतंय क्लेम राईज्ड. क्लेम राईज्ड म्हणजे तुमच्या एचआरचं अप्रुव्हल अजून बाकी आहे, पेंडिंग आहे. त्यांना कॉल करून किंवा त्यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी अप्रुव्हल करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुमचं इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल होईल, अप्रुव्हल झाल्याच्या नंतर अप्रुव्हड बाय इस्टॅब्लिशमेंट अशा प्रकारचा क्लेम स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर क्लेम स्टेटस अप्रुव्हड बाय इस्टॅब्लिशमेंट जर दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या बीटीआरआय मध्ये जाऊन तुमचा क्लेम हा अप्रुव्हल करून घ्यायचा आहे. म्हणजेच तो गव्हर्नमेंट अप्रुव्हल त्या ठिकाणी होणार आहे. आरओ अप्रुव्हल अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी करू शकता. मित्रांनो, सर्वात मोठी माहिती जर या ठिकाणी आपण बघितली तर पहा की नेक्स्ट पेमेंट डेट कधी आहे. तर आता नेक्स्ट पेमेंट डेट कधी आहे हे आपल्याला पोर्टलवर बघूनच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ज्यामध्ये कालच डेट या ठिकाणी डिस्ट्रीब्यूटची झालेली आहे. नेक्स्ट डेट या ठिकाणी कधी असेल, ज्यावेळेस ही माहिती येईल, अपडेट येईल, तोपर्यंत या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत जर तुम्ही या ठिकाणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. त्यावेळेस डीबीटीकडे बजेट अवेलेबल होईल, त्यावेळेस पेमेंट डेट ही डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला लगेच अपडेट ही मिळेल. जर तुम्ही अजूनही या एमएपीएस क्लेमवर रजिस्ट्रेशन केले नाही तर आपली व्हिडिओ लिस्ट तुम्ही चेक करू शकता. व्हिडिओ लिस्ट चेक करून तुम्हाला संपूर्ण प्रॉब्लेमचे सोल्युशन त्या व्हिडिओ लिस्टमध्ये त्या ठिकाणी मिळेल आणि त्या व्हिडिओची संपूर्ण लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तिथूनही तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहून आपला क्लेम हा सक्सेसफुली रजिस्टर करू शकता. तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.